पालघर येथील मस्टांग नाईट प्रायव्हेट लिमिटेड्स या सॉक्स उत्पादन करणाऱ्या कारखान्यातील काही महिला कामगारांनी एका सुपरवायझर विरोधात गंभीर आरोप केले आहेत। महिला कामगारांच्या म्हणण्यानुसार कारखान्यातील सुपरवायझर जतीन पाटील यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असून महिलांवर अयोग्य टिप्पणी केल्या जात आहे। तसेच चुकीच्या नजरेनं पाहणं, महिलांविषयी अवमानकारक वक्तव्य करणे आणि गरोदर महिलांबाबतही अनुचित टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आलाय। याशिवाय तक्रार केल्यास किंवा विरोध दर्शवल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप महिला कामगारांनी केला आहे। या संदर्भात पालघर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे संबंधित महिलांनी सांगितले। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान या प्रकरणामुळे महिला कामगारांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाले असून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। कॅमेरामन सह निलेश गावंडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पालघर। पण त्या मस्तांग कंपनीमध्ये आमचे जे कामगार आहेत त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा त्यांना त्रास दिला जातो आहे, त्यांना मानसिक त्रास दिला जातो आहे आणि ती तक्रार आमच्याकडे वारंवार येत असताना आम्ही त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला केलेली आहे। तसेच आम्ही महिला आयोगाकडे सुद्धा लेटर दिलेलं आहे, तरीसुद्धा आम्हाला त्यावर योग्य ती दखल किंवा योग्य ती कारवाई केलेली दिसत नाही। त्यापुढे आम्ही आता SP साहेबांकडे जाऊन त्यांची भेट घ्यायचं ठरवलेलं आहे। काही महिला आहेत त्यासुद्धा त्यांच्या समस्या मांडतील। मॅडम, काय आपल्या समस्या आहेत? आम्ही मस्टांग कंपनीमध्ये काम करतो आहे गेल्या 4-5 वर्षात, काही 15 वर्ष पण झालेली आहे तिथे, तरीसुद्धा ती मॅडमची मनमानी चालू आहे। आम्ही पगाराविषयी पण बोललेले आहेत, पण 4 वर्ष झाले आम्हाला पगार पण वाढला आणि तिथल्या सुपरवायझर लोकांची खूपच घाणेरडे वर्ड्स आम्ही सहन करतात। आज त्या लेडीजच्या शरीरावरून कमेंट्स पास करतात, तरीसुद्धा आम्ही तिथल्या मॅडमला बोललेले आहेत, तरीसुद्धा त्या मॅडमने काहीही केलं नाही किंवा त्याला हटवलेलं सुद्धा नाही। अशा कारवाई ते कोणत्याच सहन करत नाही आहेत। आपण ज्या कंपनीच्या विरोधात जात आहे कंपनीचं नाव पहिलं सांगा आपल्याला। मस्टांग एंटरप्राइजेस। कंपनीचं होणार कोण आहे? नाज मॅडम। ओके। आणि त्याच्यानंतर जो तुमच्यावर जो अत्याचार होत आहे, जो व्यक्ती करत आहे, त्याचंही नाव तुम्ही? जतीन पाटील आहे। अच्छा, आता पुढे बोला। जतीन पाटील आहे। हा सतत त्रास तुम्हाला किती दिवसापासून आहे? वर्षापासून बऱ्याच वर्षापासून आहे। आणि आम्ही सर मारण्याची धमकी पण त्यांनी दिलेली आहे। डायरेक्ट समोरासमोर बोलतो मला की तुला मी उडवून देईन असं। अच्छा। आणि मी प्रेग्नेंट असताना पण त्याने मला खूप त्रास दिलेला आहे। आणि तो प्रेग्नेंट असताना एवढं पण तो बोललेला आहे की आपल्या मागच्या बाजूचा पण तो हे करतो की कमेंट्स मारतो त्याच्यावर, की निरीक्षण करतो की तुला मुलगा होईल की मुलगी होईल, असा निर्लज्ज माणूस आहे तो जतीन पाटील। आणि जतीन पाटील आहे ना, तो कमेंट्स म्हणजे बायका प्रेग्नेंट असल्यावर असो या कोणीही असो इझिली एकदम बोलतोय। त्याची इतकी मनमानी आहे का त्याला असं वाटते की मी एवढं बोलतोय, मी काहीही करतोय, माझ्यावर काहीच कारवाई नाही होत, म्हणजे तो बिंदास फिरत आहे आज। आणि त्याची पोलिसांनी पण अजूनपर्यंत दखल काहीच घेतलेली नाही। सगळं केलं पोलिसांकडून आम्ही किती वेळ लेटर पण लिहिले तरी काहीच नाही त्याला केलं, काहीच नाही। आणि तो मनमानी अजून सांगतो की मी तुम्हाला तुमची युनिट नाही पास झाली ना, कसं बघा उडवतोय की काला सांगतो। आणि आम्हाला सांगतो वेट अँड वॉच, अजून असं आम्हाला अजून सांगतो तो टोमणे मारतो आणि समोरासमोर बोलतो आणि लेटर। आणि त्याच्यावर तो कामामध्ये पण काढतो, काम देत नाही, 8 तासामध्ये बसवून ठेवतो टेबलावर। ओव्हर टाईमला देतो आणि सर आम्हाला 8 तास काम नसते आणि ओव्हर टाईमला बाकीचे लोक जे ओव्हर टाईम करतात ना त्यांना 4-4, 5-5 हजार 1-2 तासाचे येतात आणि 8 तासाला आमचे पगार 12 आणि 13 हजार आहेत। आम्ही आधी 30 दिवस भरायचो तर 17,000 पगार यायचा। आधी पहिला 17,000 पगार यायचा। आणि आपका नाम? आरती समदाने। क्या कहाँ काम करते हैं आप? पैकिंग मस्टांग कंपनी। मस्तान कंपनी में काम करते हैं। अब बताएं तो मराठी बोलू तर म्हणजे 30 दिवस भरायचे ना तेव्हा काहीच 17,000 पगार यायचा। आणि आता गेल्या महिन्यामध्ये 21,000 पगार आलाय, म्हणजे 5,000 पगार एक्स्ट्रा आलाय त्यांना फक्त ओटीचा। फक्त ओटी 5,000 आम्ही त्याला बोलतो त्याच्याबद्दल विषय काय डिपार्टमेंट चेंज करायची धमकी देतो। मला लेटर आलेला आहे आणि असं 5-6 जण लेटर दिलेले आहेत त्यांनी, म्हणून आम्ही हे आले इथे पोलीस स्टेशनला। आणि आम्ही 112ला फोन पण केलेलं होतं की ह्यांनी आम्हाला जोर जबरदस्ती करून आम्हाला लेटरवर आमचे 5 HR
अजून जतीन पाटील आणि अजून कोण कमिटी मेंबर्स आहेत ते आमच्यावर धमकी देऊन आम्हाला सांगतात साईन मारा असं करून आमच्यावर अत्याचार केला त्यांनी जबरदस्ती. पोलिसांमध्ये तुम्ही आता विचारणा केला, पोलिसांनी तुम्हाला काय जबाब दिला? पोलीस बोलले की बघू आता कारवाई करतील. लेखी लिहून द्या. आम्ही लेखी पण त्यांना लिहून दिलेलं आहे सर. बघू आता काय करतात पोलीस. आम्ही हे दुसऱ्यांदा आलेले आहेत पोलीस स्टेशन. आम्ही लेखी पण लिहून दिलेलं आहे लेटर. आम्हाला काय काय त्रास होतो त्याच्याविषयी आम्ही सगळं लिहून दिलेलं आहे. तरी अजून काय म्हणतो, ह्या तुमच्या पूर्ण लढ्यासाठी मॅडम सुद्धा आहेत. मॅडमकडून आपण जाणून घेऊया पुढचा विषय काय आहे. मॅडम तुमचं काय मत आहे? बघा, महिला आहेत म्हणून त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे आरोप करणं किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलणं हे खूप चुकीचं आहे. त्या गरीब आहेत बिचाऱ्या किंवा गरजू आहेत. त्यांना नोकरीची गरज आहे म्हणून त्या तिकडे नोकरी करतायत, एवढा सगळा त्रास सहन करतायत. हे जर आपण पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्यांनी जर योग्य कारवाई केली नाही तर आम्ही SP साहेबांची भेट घेऊन हा विषय पुढे नेणार आहोत आणि यांना न्याय मिळवून देणार आहोत. कारण हे किती दिवस सहन करणार, बिचाऱ्या गरीब आहेत म्हणून सहन करतायत. आम्ही सुद्धा सांगितलेलं आहे, वारंवार आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत, तरीसुद्धा ते तसंच घडत आहे. महिलांनी सुद्धा त्यांच्याबद्दल विचारणा केली असता त्यांना सुद्धा वेगवेगळी उत्तरं देण्यात आलेली आहेत. आम्ही तिथे गंगोत्री मॅडम म्हणून आहेत आमच्या मस्टांग कंपनीत, तिथे कमिटीचे मेंबर्स पण आहेत. त्यांनाही सांगितलेलं आहे मी जतीनच्या बाबतीत सुद्धा. ते तिथे फक्त आम्हाला बोलत आहेत आणि 2 मिनिटात त्यांच्या जोडीला मस्त आरामात हसून घसून दिवस काढतात, एन्जॉयमेंट करतात त्या गोष्टीचा. म्हणजे आमचे शब्द हे ते नॉर्मली समजतायत, काहीच कारवाई नाही, ॲक्शन पण घेत नाहीयेत. आहे ना मॅडम. रुबाबाने फिरतोय तो अजून. म्हणजे त्याला एवढं हे चाललंय का मी जे काही करतोय ते खूप चांगलं करतोय, इतकंच घाण बोलतोय ना तो. जतीन पाटील हा काय पदावर आहे? हा सुपरवायझर आहे, पॅकिंग सुपरवायझर आहे तो. आणि इतका पण त्याच जागी आहे आणि त्याच्या डबल टॉर्चर तो आम्हाला अपोज करतोय. आम्ही सांगितलेलं आम्हाला जतीन सुपरवायझर नकोय. दुसरं कोणतेही ठेवा, आम्ही ड्युटी करायला तयार आहे. पण तरी पण त्याच्या विरुद्ध काहीच ऍक्शन घेतलेली नाही. आम्ही सांगितलं जतीन पेटे आम्हाला नाही पाहिजे, तर त्यांनी एवढं त्याची पॉवर आहे आम्हाला डिपार्टमेंटमध्ये हटवायला लागलं. आजपासून लेटर यायला लागले डिपार्टमेंट चेंज होण्याचे. म्हणजे आम्हाला नॉर्मल गोष्टीवर हटवू शकतात, पण हा व्यक्ती एवढा जतीन पाटील घाणघाण बोलतोय त्याला का नाही हटवू शकत? हटवणं गरजेचं आहे की नाही? हटवायलाच पाहिजे, बस दुसरं काय नाहीये. तुम्हाला वाटतं की हे मॅनेजमेंटने यांना सांगितलं असेल असं वाटतं का, हो की त्रास द्यायला? नाही, बाकीच्या गोष्टी आहेत त्या त्याच्या मनातून पण निघतात आणि बाकीचा त्रास हा मॅडमने त्याला हे केलेला आहे, सामील आहे. मॅडमकडे काही नाही, फक्त पगारवाढीसाठी गेलेले. आमच्या हातात 4-4, 5-5 वर्ष झाली आमचा पगार वाढलेला मिळत नाही. पगार पण वाढला आणि प्लस टोचर करतो तो वेगळा. त्याच्याबद्दल तर आम्ही युनियन लावली. गेल्या 10-12 वर्षापासूनच करतो. त्याचं कॅरेक्टरच तसं आहे, घाणेरडा व्यक्ती आहे तो एकदम. मग ते मध्यंतरी ऍक्सिडेंट झालेलं ते तसंच त्याचा भाग तो मॅडमनी ऍक्शन केला होता. मॅडमचं कारण ती मॅडम आहे, एक ॲज अ लेडीज आहे, पण ती लेडीजांचं जराही दुःख समजत नाही ना. तिथल्या कंपनीमध्ये बाथरूमला जाणारं गेट लॉक असते तेव्हाही ते समजत नाही का लेडीजांची काय प्रॉब्लेम असतात, तरी सुद्धा ते लोक पुढे पाठवत नाही गेट खोलून. सकाळी 7:30 ते 8 वाजता आम्ही ड्युटीला जातात. 9:30 पर्यंत बाथरूमला जाऊन यायचं. त्याच्यानंतर बाथरूमला जायचं नाही, टी टाईम होतो 10:30 त्यावेळेला जायचं. नंतर 12:30 लंच होतो त्यावेळेला जायचं. नंतर 2:30 वाजेपर्यंत बाथरूमला जाऊन यायचं. त्याच्यानंतर 5-5:30 पर्यंत बाथरूमला जायचं नाही. हा रूल होता तिकडे. तुम्ही या बाबतीत कामगार कसे बोलले का? नाही मॅडमची गाडी चढवली आमच्या मुलीवर तिकडच्या, पण त्यांची सुपरवायझरची पण एवढी हिंमत झाली ती मला डायरेक्ट फेस टू फेस बोलतो तुला मी गाडी निवडून देईन असं धमकी दिली मला त्याने. तुमची युनियन होऊ दे नको, मग आम्ही बघू तुम्हाला काय करायचं. तिथल्या लेडीजांना किती बीपीचा त्रास आहे, डायबिटीस, सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम, स्टोनचा प्रॉब्लेम. तुम्ही समजा तिथे सीझर झालेल्या लेडीज आहेत, ती जास्त बाथरूमला थांबवू शकत नाही. इव्हन दुसरं लेडीजांना पिरियड तरी बाथरूमला तो काय सांगून येतो काय झालं सांगा मला. नाही, त्यासाठी पण आम्हाला रिक्वेस्ट केली ना तरी सुद्धा पाठवत नाही. इतकं बेकार ज्या समस्या आहेत ना ह्या इतक्या म्हणजे त्या बोलतायत ना, तर आपल्याला वाईट वाटते की आम्ही काहीच करू शकत नाहीत अजून. आणि आता पोलिसांना आणि महिला आयुक्तांकडे आम्ही लेटर दिलेलं आहे, तरी सुद्धा अजून काही न्याय मिळत नाहीये. किती चुकीची गोष्ट आहे. आणि हा तुम्ही कामगार कसे भेटले आहेत का, चर्चा केली का त्यांची? हो, आमचे गेलेले होते, पण त्यावेळेस मी नव्हती उपस्थित. त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तक्रार केली आहे की नाही? हो, सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे त्रास त्या महिलांना देऊ नका. त्यांनी पण एवढ्या महिला आहेत नाही ना, घेतलीच नाहीये ना, म्हणून हा विषय
गेटपर्यंत आलेले आहे. जर त्यांचे डिपार्टमेंट चेंज केले झालेले आहेत, त्यांना नाही उठता बसता सारखा मानसिक त्रास दिला जातोय, वर कामाचा जास्त ताण दिला जातोय, मग बदल कुठे घडलाय? कुठेच नाही. प्रवृत्त करतात. हां. इव्हन इतकं आहे की आम्ही पाण्याबद्दल बाथरूमबद्दल सगळं बोलतोय. तिचं काय वागणं असतं, पाणी कम पिलं बाथरूम नाही आहे गी, हे शब्द असतात ते मॅडमचे. लेडीज आणि तो जतीन पाटील आहे ना, तो इव्हन आम्हाला जोर जबरदस्ती फ्रायडेला 30 दिवस भरण्याचा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. 30 दिवस भरायचे. कोणती अशी कंपनी आहे का तिथे 30 दिवस भरले पाहिजे? एक दिवस तरी माणसाला आराम नको आहे का? तरी सुद्धा तरी आम्हाला तो सांगेल का दुसऱ्या दिवशी कामाला नाही यायचं. ही जोर जबरदस्ती, कोणालाच काहीच नाही होत का? जबरदस्ती करूनच आम्हाला बोलवायचे कामावर. तिथे आमचे फ्रायडे पण आले नाही तर त्या दिवस पण आम्हाला हे करायचे. तरी तिला गेट पास नाही दिला. 5:30ला जा. आणि सईच्या भावांचे लग्न करून बोल फाशी घेतली. माझ्या भावाने फाशी घेतली तरी पण त्याने गेट पास नाही दिला मला. 5:30 नंतर तर बोललं मला जा. त्याच दिवशी रुपाली म्हणून आमच्या कंपनीमध्ये आहे ना, तिला त्यांनी स्वतः गेट पास बनवून दिला, पण मला नाही दिला. त्याने अजिबात नाही दिला. मी एवढी रडली त्याच्याकडे तरी पण त्याने नाही दिला मला गेट पास. तो तसाच करतो. हरिशमेंट म्हणजे कुठून ना कुठून तो हरिशमेंट करायला लागलाय. आजारी आणि आम्ही जर बोललो ना तर आम्ही याचं तिकडे म्हणजे फायनल वगैरे करतात. तो फायनलमध्ये स्वतःहून चुक्या काढेल, स्वतःहून काहीतरी चुक्या काढेल आणि आमची नावं देईल. म्हणजे कसं तरी यांना बाहेर काढायचं आहे बस. असा तो चुकी झाली ना तर तिकडे काहीच बोलणार नाही. तिकडे 2 वेळा चुकी झाली, अजिबात कधी काही बोलणार नाही. आता 2 दिवस झाले. एक दिवस मला बरं नव्हतं, त्याच्याकडे मी हाफडे मागायला गेले आणि मला हाफडे नाही दिलं आणि मला 7:30पर्यंत काम करायला लावलं. तर मी बरं नव्हतं, मी खाली बसून तिकडे राहिलेली, तरी त्यांनी मला गेट पास नाही दिला. मला तो बोललेला का टॅबलेट खाऊन ये कामाला, असं बोललेला आहे तो मला जतीन पाटील. एवढा घाण नीच माणूस आहे तो. सध्या बाकीच्या लेडीज काय करतात, तू का नाही सांगते टॅबलेट खाऊन ये सांगते कामाला, असं मला बोललाय तो. विषय जेव्हा महिलांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ह्या 4-5 महिलांना मेमो देण्यात आला. मुलगी आजारी काय गरज आहे मेमो देण्याचा? दिलेली जतीन पाटीलनी. 2 दिवस मी रजेवरती सुट्टीवरती होती, दांडी मारलेली. तिसऱ्या दिवशी मी कामावर गेली. मग दुपारी लंचला मला फोन आलेला का माझ्या मुलीची तब्येत बरी नाही मिळत. त्याला मी सांगितलं मला सुट्टी पाहिजे, मुलीची तब्येत बरी नाही. त्याने मला सुट्टी नाही दिली. 2 दिवस सांगते तू आली नाही, तुला सुट्टी मिळणार नाही. सांगण्याच्या मनमानीवर होते. खूप विचित्र वाटतं. तिला हे नाही दिलेलं होतं. तिची बहीण प्रेग्नेंट, एवढ्या वर्षांनी प्रेग्नेंट नाही होती, तिची ट्रीटमेंट चालू होती. तिला पूर्ण दिवस त्यांनी बसून ठेवलं, पण त्यांनी गेट पास नाही दिलं तिला. ती आता नाही आहे, तिची आता प्रेग्नेंट आहे म्हणून ती. संध्याकाळी घरी गेल्यानंतर माझी पोरगी तापाने पूर्ण भरलेली होती. मला बघून ना मम्मा करून रडायला लागले. त्या व्यक्तीने मला सुट्टी दिली नाही त्या दिवशी.